जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपली स्कॉलरशिपची 4थी आणि 7वीची एक्झाम झाली. आता एक्झाम तर झाली, पण विद्यार्थ्यांमध्ये पहिला डाऊट आहे की मेरिट किती असेल, मेरिटचा क्रायटेरिया काय आहे, आपण ही एक्झाम दिलोय ह्याचं पासिंग कितीला असेल, पासिंग म्हणजे पात्र किती असेल, याच्यामधनं आपल्याला पैसे किती मिळणार आहेत, म्हणजे स्कॉलरशिप किती मिळणार आहे, हे असं बरंच काही प्रश्न आहेत. कास्ट वाईज त्याचं मेरिट किती असेल, किंवा आजपर्यंत बोर्ड स्कॉलरशिप कशी देत होतं, इथून पुढे स्कॉलरशिपच्या अमाऊंट मध्ये स्कॉलरशिप मध्ये काही फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहिल्यांदा आपल्या जेवढ्या स्कॉलरशिपच्या आन्सर की होत्या त्या सर्व आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले. ते फक्त 7वीच्या सर्व सेटची आन्सर की राहिली ते आपण आज अपलोड करणार आहे. आता महत्वाचं आहे ह्याचा कट ऑफ किती असेल, पात्र होण्याचा क्रायटेरिया काय, तर चला तर मग आपण बघूया. सुरुवातीला काल एक्झाम झाली 2026 ला. याच्यामध्ये पेपर फर्स्ट पेपर सेकंड असं आपण दोन्हीही पेपर दिले होते. पेपर फर्स्ट होता हा 150 मार्काचा, पेपर सेकंड म्हणजे पेपर 2 होता आपला 150 मार्काचा. तर ह्या दोन्ही पेपर मध्ये आपल्याला कमीत कमी 60 आणि 60 मार्क, पहिल्या पेपर मध्ये 60 आणि दुसऱ्या पेपर मध्ये 60 अशी 120 मार्क असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण फक्त स्कॉलरशिप पात्र होतो. आता जर आपल्याला स्कॉलरशिप घ्यायची असेल किंवा त्याच्यामधून जे अमाऊंट मिळणार आहे, शिष्यवृत्ती मिळणार आहे, त्याच्यासाठी मेरिट किती असेल, तर त्या मेरिटची आपण जरा चर्चा करूया. सुरुवातीला बघा, मेरिट जे आहे ते 2 क्रायटेरियामध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे ग्रामीण भाग आणि एक आहे शहरी भागामध्ये. म्हणजेच आपली जर शाळा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आपली शाळा जर शहरी भागामध्ये असेल तर त्याच्यानुसार त्याचं मेरिट आहे. ग्रामीण भागामध्ये ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी ह्या 4 कॅटेगरीमध्ये त्याचं मेरिट डिवाइड होतंय. ओपन मध्ये ग्रामीण भागाच कमीत कमी 200 ते 210च्या आसपास येऊ शकतं. शहरी भागासाठी तीच असेल 210 ते 220च्या मध्ये. ओबीसी साठी एक ग्रामीण भागासाठी अंदाजे बघा 190 ते 200च्या आसपास, आणि इथं काय होईल 200 ते 210च्या आसपास असेल शहरी भागासाठी. परत एससीचं जरा कमी येईल असं वाटतंय, 170 ते 180 ग्रामीण भागासाठी, आणि शहरी भागासाठी 190 ते 180 ते 190. पण एसटी साठी मला वाटतं इन जनरलच राहील, 180 ते 190 हे ग्रामीण भागासाठी असेल, आणि शहरी भागासाठी पण 190 ते 200च्या आसपास एवढं एसटीचं मेरिट असेल. आता हे मेरिट झालं, आपण पात्र झालो, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती झालं, आपल्याला गव्हर्नमेंट देणार आहे काय? मग तुम्ही जर ही स्कॉलरशिप पास झालो तर आपल्याला जर शिष्यवृत्ती भेटली तर ह्या वर्षी गव्हर्नमेंटनं चांगला निर्णय घेतलाय. चांगला निर्णय असा घेतलाय की जी स्कॉलरशिपची अमाऊंट आहे त्याच्यामध्ये बरेच काही अमाऊंट वाढवली 4थी साठी आणि 7वी साठी. तर सुरुवातीला मी तुम्हाला 4थी साठी सांगतो काय. 4थी साठी महिन्याला 500 रुपये, पर मंथ 500 रुपये देणार आहे, आणि 3 वर्षासाठी म्हणजे वर्षाला किती आलं, 12 पंचे 60 म्हणजे 6000 रुपये वर्षाला. तर 3 वर्षासाठी आपल्याला 4थी साठी बघा 18,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार 3 वर्षासाठी. 7वी साठी जरा थोडा चेंज आहे. 7वी साठी काय केले, 500च्या ऐवजी 750 रुपये, 750 रुपये महिन्याला देणार आहे, असं 3 वर्ष म्हणजे वर्षाला किती येतात 9,000 रुपये. वर्षाला किती 9,000 रुपये आपल्याला देणार आहे गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. आणि 3 वर्षासाठी जवळपास 27,000 स्कॉलरशिप आहे आपली 3 वर्षासाठी 7वीला. म्हणजे 4थीची स्कॉलरशिप किती आली आपल्याला 18,000 रुपये, आणि 7वीची स्कॉलरशिप किती आली बघा 27,000 रुपये. आता मेरिट कसं आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रात सेम नसते, जिल्ह्यावाईज वेगळं असते. प्रत्येक जिल्ह्यातनं 100 विद्यार्थी घेते ते, आणि त्या विद्यार्थ्यानुसार त्याचं मेरिट असते. इन जनरल पुणे, मुंबई, लातूर या शहराचं मेरिट जास्त राहतं ह्या क्रायटेरियानुसार, 200, 210 असं. जर आपण नंदुरबार, गोंदिया, भंडारा या बाजूला गडचिरोली इकडे गेलो तर तुम्हाला त्याचंच मेरिट 150, 160, कधी कधी 120 सुधीक मेरिट लागले. तर असं मेरिट जिल्ह्यावाईज वेगळं असतं, आणि प्रत्येक जिल्ह्यातून 100 विद्यार्थी असतात. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.